नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता सध्या 65 अनधिकृत इमारतींचं प्रकरण जोरदार गाजत आहे. या अनधिकृत इमारती बांधताना महारेरा, बँका, पतसंस्था, पंतप्रधान आवास योजनेची अधिकारी वर्ग आणि महानगरपालिका यांनी अक्षरशः डोळेझाक केलेली आहे ही या अनधिकृत बांधकामं उभी करताना. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं दंडित किंवा त्यांच्या कारवाई न करता आता जवळपास 6,500 लोकांना बेघर करण्याचं आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि आता प्रशासन त्याच्यावरती काम करत आहे. आपण सध्या डोंबिवलीतल्या काही ज्येष्ठ व्यक्ती, समाज क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, अशा लोकांच्या मुलाखती घेऊन या संदर्भात त्यांची नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेणार आहोत. तर यासाठी आपण प्रथम आलो आहोत ते विद्यानिकेतन शाळेचे प्रमुख विवेक पंडित सर यांच्याकडे. तर सर, मला आता तुम्हाला असं विचारायचं, तुम्ही अत्यंत जुने डोंबिवलीकर आहात. डोंबिवली घडताना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहिलेली आहे. तर आता जो हा 65 अनधिकृत इमारतींचा प्रश्न आहे आणि अनेक लोक बेघर होणार आहेत, तर त्याबाबत उच्च न्यायालय आणि शासनाने ज्या काही भूमिका घेतल्या त्याबद्दल तुमचं मत काय? जय हिंद. कोर्टाने जे काही भूमिका घेतलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध करणं वगैरे अप्रस्तुत ठरतंय, म्हणून त्याबद्दल मी कोर्टाच्या निर्णयाबद्दल काही बोलणार नाही. पण ह्या ज्या आपण आता म्हणाल, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत की ज्यांनी हे सगळं रेग्युलेट करायचं असतं, ह्या इमारती काय एका दिवसात वर आलेल्या नाहीये आणि ह्या सगळ्या संगनमताने ज्याला म्हणतात ना, एकत्र आलेल्या आहेत. आणि याचं काय झालंय, ह्या सगळ्या मोठ्यांच्या हत्तींच्या खेळामध्ये ह्या बिचाऱ्या भाडे तिथे ज्यांनी विकत घेतलेली आहेत, लोन काढून घेतलेली आहेत, अशा लोकांचा ह्याच्यामध्ये बळी जाणार आहे. ह्या लोकांनी म्हणजे कोर्टाने देखील माझ्या मते असे निर्णय देताना, अशा प्रकारचे निर्णय देताना काही थोडासा फार ज्याला म्हणतात की मानवी विचार करायला हवा. अशासाठी की तुम्ही कोर्ट एखाद्या वेळेस फाशीची शिक्षा पण रद्द करू शकतं राष्ट्रपतींकडून. तसं मला वाटतं ह्या पर्टिक्युलर लोकांच्या बाबतीत, हे जे आहेत रहिवासी, ह्यांच्या बाबतीत कोर्टाने किंवा शासनाने, पर्टिक्युलर केडीएमसीने असा स्टँड घ्यायला पाहिजे की आपण थोडंसं यांना प्रॉपर्टी टॅक्स, काहीतरी टॅक्सेस जास्त लावून काही काळ ह्या रेग्युलरच करूयात. कारण तुम्ही आज ह्यांना बिल्डिंग पाडल्यात, पुढे काय, ह्याच्यानंतर ह्याच जागेवर परत हीच लोक दुसऱ्या प्रकारे काहीतरी उभे करणारच आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांचं नुकसान तर काही होतच नाहीये आणि तुम्ही ह्या लोकांना शासन काही करणारच की नाही. केडीएमसीचे वॉर्ड ऑफिसर असतील, पाणी देणारे असतील, लाईट देणारे असतील, बँका असतील, ह्या सगळ्यांनी चेक केलेले असतात ना डॉक्युमेंट्स. आणि जेव्हा मला लोन मिळतं तेव्हा मी असं म्हणतो की हे सगळं रेग्युलर आहे, कारण ही लोक आपल्यापेक्षा जास्त करतात, कारण त्यांचे पैसे आपण घेतलेले असतात आणि आपण व्याजासकट देणार असतो. ही भूमिका. त्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनीच, शासकीय मंडळींनी विचार करायला पाहिजे की आपण ह्या मंडळींना काहीतरी रिलीफ द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांना इथून उचलून टाकून सगळं पुढे काय, ह्यातल्या काही जणांनी जर टोकाचं पाऊल घेतलं आत्महत्या वगैरे करण्याचं, तर ह्याची जबाबदारी कोणाची येईल? आत्महत्येची नोट लिहिणारच की अमुक अमुक बिल्डरने मला प्रवृत्त केलं त्याच्यामुळे झालं, तुम्ही त्याला धरणार आहात का? असं काही करणार नाहीत तुम्ही. कारण काय आहे, अजयपुत्रम बलिदद्या देव दुर्लभ घातकः असा प्रकार झालेला आहे. माहिती अधिकारवाली लोक आहेत जे अनधिकृतच्या विरोधात आहेत, त्यांच्याशी भूमिका आहे की स्वस्त घरं, म्हणजे न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पण स्वतःचं मत व्यक्त करताना यांनाच दोषी धरलेले की तुम्ही स्वस्त घराच्या लोभापायी हे सगळं केलेलं आहे. काय आहे, स्वस्त आहे म्हणून घेणार हा कुठलाही मध्यमवर्गीय मार्ग की ज्याला जेमतेम आपण येतो. प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की माझ्या मालकीचं एखादं घर असावं आणि त्याच्यात जर कुठे स्वस्त, आता गिरगावातली लोक डोंबिवलीला आले, डोंबिवली संपल्यानंतर बदलापूर आता कर्जत, नेरळ इकडे जात चाललेली आहे. त्यामुळे स्वस्त घर मिळणं आणि नुसतं स्वस्त घर मिळतंय म्हणून घेणं हा माझ्या मते काय अपराध होऊ शकत नाहीये. आपण मार्केटला गेल्यानंतर देखील एखादी वस्तू स्वस्त मिळते म्हटल्यावर घेतो, पण ती वस्तू भेसळयुक्त आहे काय हे आपल्याला अगोदर माहितीच नसतं ना. कोर्टाचं काय होतं, कोर्ट त्यांच्यासमोर दिलेले पुरावे, परिस्थितीजन्य जो पुरावा असतो त्याप्रमाणे ते जातात. कोर्टाला दुसरा काही मार्ग नसतो. पण माहितीच्या अधिकाऱ्याखाली देखील चांगलं काम करतायत, कारण आवश्यक असतं. पण जेव्हा ह्या बिल्डिंग वर यायला लागल्या त्याच वेळेला थांबवता नसता काय आल्या की पहिला मजला आहे तो तेव्हा हे करा ना. आता गावदेवी मंदिरे ज्या इथे पांडुरंगवाडीच्या इथे त्यांनी पाडली की नाही, पण तिथे कोणी माणसं राहायला गेलेली नव्हती. इथे माणसं रेग्युलर राहायला आलेली आहेत आणि तुम्ही एवढ्या वर्षांनी करता, याला काय अर्थ आहे का?
आपल्यासोबत आहेत विजय गोखले सर. हे जुने डोंबिवलीकर आहेत आणि आत्ताच त्यांनी नाना पालखीवाला यांच्या पुस्तकाचं पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे त्यांच्या जीवनावरती. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुम्ही ऐकतच असाल 6,500 कुटुंब कल्याण डोंबिवलीतली बेघर होणार आहेत. त्याच्या मागे अनधिकृत बांधकामांचा त्यांच्यावरती शिक्का पडलेला आहे. तर याबाबत तुम्हाला आता एक डोंबिवलीकर म्हणून काय वाटतंय? गेली अनेक वर्ष तुम्ही डोंबिवलीचं जडणघडण पाहताय. हे डोंबिवली हे अनधिकृत बांधकामांचं एक शहर झालेलं आहे, ह्याबद्दल काही शंकाच नाही. या बाबतीत माध्यमांमधून अनेक वेळा बोललं गेलेलं आहे आणि अनेक राजकारणी यासंबंधी बोलत असतात. आता माननीय उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाचा मान राखायलाच हवा. त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की जर का ह्या इमारती अनधिकृत असतील तर त्या पाडायला हव्यात. यासाठी कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशननी पावलं उचलली तर त्यात नवल वाटायचं कारण नाही, कारण त्यांच्यावरती कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा कोर्टाची अवमान केला अशी याचिका दाखवण्याचा धोका असू शकतो. पण मुद्दा आणखी निराळा असा आहे की या इमारती जेव्हा उभ्या राहत होत्या तेव्हा मग कल्याण महानगरपालिका क्षेत्रातले जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत ते काय करत होते? इमारत की उच्च एका रात्रीमध्ये उभी राहू शकत नाही. ती अनेक महिने, अनेक वर्ष त्याचं बांधकाम चालू असेल. मग त्यावेळेला हे बांधकाम अनधिकृतरित्या होत आहे याची कुठचीच कुणकुण त्या प्रभागातल्या अधिकाऱ्यांना लागली नव्हती का? KDMCच्या प्रमुख अधिकाऱ्यांना लागली नव्हती का? प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागली नव्हती का? आणि आयुक्तांना सुद्धा लागली नव्हती का? मग त्यावेळेला का पावलं उचलली गेली नाहीत? हा एक पहिला मुद्दा उपस्थित होतो. दुसरा मुद्दा उपस्थित होतो तो असा की असं म्हटलं जातं की इथे जी लोक राहायला आलेली आहेत त्यांनी तिथे सदनिका खरेदी करण्यासाठी बँकांकडनं कर्ज घेतलेली आहेत. तसेच रेरानी पण त्यांना दाखले दिलेले आहेत बांधकामाचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान आवास योजनेमार्फतही त्यांना पैसे मिळालेले आहेत तिथे सदनिका खरेदी करण्यासाठी. मग जर का ह्या 3 सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणांकडे सगळी संसाधनं असताना सुद्धा जर का त्या फसल्या गेल्या असतील तर मग जो सामान्य माणूस आहे, जो आपल्या निवाऱ्यासाठी वणवण भटकत असतो आणि आपल्या आयुष्याची पुंजी त्यासाठी खर्च करायला तयार असतो, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही की आपल्या समोर आपल्याला दाखवलेली जी कागदपत्र आहेत ती खोटी आहेत का खरी आहेत हे तपासण्याची त्यांच्याकडे संसाधनं नाही, त्यांच्याकडे यंत्रणा नाही, त्यांच्याकडे त्या प्रकारचा एक्सपर्टाईज आहे नाही. मग ती फसली माणसं तर त्याबद्दल त्यांना दोष कसा बरं देता येईल? म्हणून सर्वसामान्य माणसांमध्ये एक प्रतिक्रिया जाणवते ती अशी की आपण या निरपराध माणसांनाच का फक्त बळीचा बकरा करत आहात? म्हणजे हे चोर सोडून संन्याशाला सोयी दिल्यासारखा प्रकार होतोय. न्यायाच्या भावनेने असं म्हणता येईल की ह्यामध्ये जे जे दोषी आहेत त्या दोषींना पहिल्यांदा फास्ट ट्रॅक न्यायालयापुढे उभं करून त्यांना लवकरात लवकर शासन होईल अशी व्यवस्था शासनाने करावी आणि त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्या अनधिकृत बांधकामांवरती हातोडा घालावा, जेणेकरून ही जे बेघर होणारी माणसं आहेत त्याला निदान ज्याने आपल्यावर अन्याय केला त्यांना पण शिक्षा झाली ही भावना आणि हे समाधान त्यांना मिळेल. कल्याणकारी राज्य चालवणाऱ्या महाराष्ट्र शासन याबाबत नेमकं काय करणार आहे? माध्यमांमध्ये ते दिसलं, टीव्हीच्या वाहिन्यांवरती ते दिसलं, ते देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. मग सर्वोच्च न्यायालयात नेमकं ते अजून गेलेत का? आणि ते जर जाणार असतील तर शासनाने कल्याण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असं निदान बॅक चॅनलनी अशी काही आदेश दिले आहेत का की आपण या संदर्भामध्ये इतक्या त्वरेने पावले उचलू नका, आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जात आहोत आणि सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो, इथून काही रिलीफ मिळतो का, तो पाहिल्यानंतरच तुम्ही पुढची पावलं उचला, असं महाराष्ट्र शासनाने कल्याण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगायला हवं. या संदर्भात आपण आलोय राहुल दामले यांच्याकडे. राहुल दामले हे अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. याशिवाय ते भारतीय जनता पार्टीचे पण एक मोठं काम करतात. तर दामले सर, मला असं विचारायचं आहे की आता सध्या जो तुम्हाला माहितीच आहे डोंबिवलीमध्ये 65 अनधिकृत इमारतींचा विषय आहे आणि जवळपास 6,000 ते 6,500 नागरिक यामुळे बेघर होणार आहेत. तर लोकांची अशी भावना आहे की ही घरं पाडताना जे मूळ गुन्हेगार आहेत त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. तर त्याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? डोंबिवलीला खरं म्हणजे अनधिकृत बांधकाम हा जो विषय आहे ही डोंबिवलीला लागलेली कीड आहे.
ह्या अनधिकृत बांधकाम आणि या सगळ्या व्यवस्थेतून सुंदर असा डोंबिवली शहराची गेले कित्येक वर्ष हळूहळू घसरण होत चालली आणि ज्याच्यातून डोंबिवलीतला सुशिक्षित प्रामाणिक कर भरणारा नागरिक किंवा ज्याला जो शांतता प्रिय होता, जो कायदा कानून सांभाळणारा माणूस होता, डोंबिवलीतला हळूहळू विस्थापित होतोय. आज ज्या पद्धतीने या 65 बिल्डिंग उभ्या राहिल्या, या 65 बिल्डिंग का एक दिवसात नाही उभ्या राहिल्या. तेव्हा व्यवस्था तेव्हाही उभी होती, आजही उभी आहे. प्रशासन असेल, त्यावेळेचे अधिकारी असतील, यांनी केलेली डोळेझाक आणि नंतर भूमाफिया, इनलिगल बांधकाम करणारी व्यवस्था, याच्यातनं या 65 बिल्डिंग उभ्या राहिल्या. लोकांना परवडणारी घरं अशी समजून लोकांनी त्यात घरं घेतली आणि ही घरं घेत असताना बँकांनी सुद्धा त्यांना कर्ज दिली, अनेक गोष्टींमधनं त्यांना अर्थपुरवठा करण्यात आला आणि त्याच्यातनं हे लोक तिथे राहायला लागले. आता ज्या वेळेला हा प्रश्न ऐरणीवर आला, हायकोर्टमध्ये गाजला, त्यावेळेला आता सगळ्यांना जाग आली. आता सगळेजण त्या विषयामध्ये बोलायला लागले. गेले अनेक वर्ष हे विषय चालू आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा एका वेळेला ज्या प्लॅटफॉर्मवर हे बोलायचं त्यावेळेला बोललो होतो ना, ज्या वेळेचे ही बांधकाम आहेत ना, त्यावेळेला मी एक प्रस्ताव मांडला होता की लिगल बांधकाम करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करा. अशी वेळ या कल्याण डोंबिवलीमध्ये आली. इनलिगल म्हणजे दर दोपट चालू आहे. लिगल बांधायला म्हटलं आम्हाला महानगरपालिकेचे जे कोणी आज डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने जे लोक कायदेशीर काम करतात त्यांना मात्र नगरपालिकेमध्ये खेटा मारायला लागतात. त्यांना एक एक इंच तिथे दाखवला जातो. म्हणजे जो काम करतो, परमिशन घ्यायला जातो, त्याला लोकभाषेत म्हणायचं तर त्याला दुनियाभरचे रूल, त्याला बांधकाम करायच्या आधी 4-5 कोटी रुपये हा नगरपालिकेच्या विविध ज्या फीज असतात त्याच्यात भरायला लागतात. आणि इनलिगलवाला सुसाट चालू असतो. लोक पण स्वस्त म्हणून. त्याच्यामध्ये दोष हा काही प्रमाणात लोकांचाही आहे की ज्यांनी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. परंतु आता ती लोक राहायला आली. राहायला आल्यानंतर एक माणुसकीची भावना त्यांच्या बरोबर सगळ्यांची आहे, आमची पण आहे. त्यांना विस्थापित व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही, पण शेवटी कोर्टाच्या पुढे कोणी नाही. त्यामुळे ही जी सगळी यंत्रणा आहे, ही यंत्रणा मोडून कोणी काढायची? जर या महापालिकेचा त्या वेळेचा जो आयुक्त असतो, जो प्रशासक आहे आता सध्या तो असतो, त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे जे काही सगळं आहे याच्या मुळाशी गेलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की ही लोक आता राहायला आली, अजूनही इनलिगल कामं चालू आहेत ना, अशा पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे की जिथे लोक राहायला आलेली नाहीत त्याच्यावर ती बिल्डिंग संपूर्णपणे निस्तराभूत केली पाहिजे, जेणेकरून पुढचा जो ज्याला इनलिगल करायचं आहे तो असं धारिष्ट करणार नाही आणि लोकांची फसवणूक होणार नाही. माणसं राहायला आल्यानंतर कोणाच्या कुटुंबावर, सगळ्यांना प्रत्येकाला कुटुंब आहे, त्याचं आयुष्य आहे, मग या सगळ्या गोष्टी काय म्हणजे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे अशी बांधकामं चालू होताना राहायला आलेल्या नसलेल्या बिल्डिंग याच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या अशा ही जी मनोवृत्ती आहे इनलिगल बांधकाम करण्याची, ही मनोवृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर बदलली नाही तर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन लोकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचं काम प्रशासनाचं आणि पूर्ण प्रशासनाचंच आहे. ते दिलेल्या गेलेले नाही. या परवानग्या खोटी कागदपत्र दाखवून घेतल्या गेलेल्या. यातली कुठली परवानगी खरी नाही. रेराची परवानगी खरी का? तर खोट्या कागदपत्र दाखवून रेराची परमिशन घेतली. कोर्ट काय भाष्य करतं त्याच्यावर बोलणारा मी मोठा नाही. मुख्यमंत्री त्यांच्या ठिकाणी त्यांचे ते अधिकार असतात आणि त्यांचं लोकांना दिलासा मिळवून देण्यासाठी त्यांनी ते वक्तव्य केलंय आणि ते जरूर त्या बाबतीमध्ये लोकांना कसा दिलासा मिळेल याच्यामध्ये ते निश्चितपणाने प्रयत्न करतील. पण लोकांचा काही दोष आहे काय, मी अजून कोर्टाचा निर्णय वाचलेला नाही. पण शेवटी एखाद्याला परवडत नसेल तर तो स्वस्ताच्या मागे निघतो. जसं आपण बघतो की व्याजाच्या पाठी जाऊन, हव्यासाच्या पाठी जाऊन अनेक जणांची आर्थिक फसवणूक होते. फसवणूक झाल्यानंतर लोक जागे होतात. त्यामुळे लोकांनी जागरूक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर इनलिगल बांधकामाची एकही वीट रचली जाणार नाही हे काम सुद्धा प्रशासनाचं आहे.
सगळ्या बिल्डिंग उभ्या राहताना त्या ठिकाणी जे कोणी अधिकारी आहेत, मग ते 17-18 पासून असतील, ज्या वेळेचे ज्या वर्षी ज्या बिल्डिंग झाल्या त्या वॉर्डाला वॉर्ड ऑफिसर होते ना, ते काय डोळे मिटून बसले होते का? हे सगळे वॉर्ड ऑफिसर, त्यांचे नातेवाईक यांच्या सगळ्यांची सांपत्तिक चौकशी झाली पाहिजे. त्याच्यातनच बाहेर येईल की बाबा याला नेमकं जबाबदार कोण. अशा तसं ह्या गोष्टी आपोआप उभ्या राहत नाहीत. आणि म्हणून याच्या मागे जसं इनलिगल बांधकाम करणारी मनोवृत्ती आहे, तशी सपोर्ट करणारी एक मनोवृत्ती आहे. आणि ही जी सगळी पॅरलल यंत्रणा आहे ना, ही पॅरलल यंत्रणा हे सगळं काम करत राहते. शेवटी बळी जातो तो सामान्य नागरिकाचा जातो. आणि म्हणून जशी या बांधकाम करणाऱ्यांची चौकशी आहे, तशी त्या वेळेचे सगळे जे अधिकारी आहेत, या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा करण्याचं, जे कोणी न्यायालयात जातात कोणी, यांनी न्यायालयाच्या हेही लक्षात आणून दिलं पाहिजे. हे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत आणि त्यांच्या सांपत्तिक चौकशी, सांपत्तिक जी काही हे आहे त्याची चौकशी करण्याचे सुद्धा न्यायालयाकडनं आदेश आले पाहिजे. तर आता आपण आलो आहोत डोंबिवलीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि अँसर कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा नितीन शेट यांच्याकडे. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की आता तुम्ही ही सगळं वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये तुम्ही ऐकत असाल की 65 इमारतींबाबतचा जो गदारोळ उठलेला आहे अनाधिकृत, न्यायालयाने ते तोडायचे आदेश दिलेत, परंतु त्याच्यामध्ये जे मेन गुन्हेगार आहेत त्यांना सोडून देण्याचं एक प्रकारचं तंत्र अवलंबलं गेलंय. तर त्याच्याबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे? माझं मत आहे की जे ऑथॉरिटीज आहेत की ज्यांची ही जबाबदारी होती त्यांचे अकाउंट, तर रेरा आलं की फसवणूक होत होती, ती होऊ नये म्हणून रेरा आलं. आता रेरा अप्रुव्हल असलेले जर अनधिकृत निघाले तर काय करायचं? त्यांनी तर आयुष्यभराची पुंजी लावलेली आहे तिथं. मग त्या ऑफिसरला नुसती वॉर्निंग देऊन, कडक ताकीद देऊन किंवा त्यांच्या शेरे मारून हे नाही, म्हणजे त्यांना सोडलं नाही पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोर्टाने हा मुद्दा पण लक्षात घ्यावा आणि ज्या इमारती, म्हणजे त्या लोकांचं कसं पुनर्वसन होईल, कारण त्यांनी तर आयुष्यभराची पुंजी घातलेली आहे. बँकांची लोन झालेली आहेत, मग लोन कशी झाली? म्हणजे आपण नॉर्मली काय समजतो की बाबा बँकांकडे यंत्रणा असते सगळं चेक करायला, त्यामुळे त्यांनी चेक करूनच मग ती लोन पास केलेली आहेत ना, याचा अर्थ ते अधिकृत आहे. सर, पण याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा येतो की उच्च न्यायालयाने सरळ ठपका नागरिकांवर ठेवला. ते म्हणाले स्वस्त घर आहेत म्हणून तुम्ही ती घेतलीत, त्यामुळे त्यांनी दुसरी कुठलीच बाजू लोकांची ऐकून घेतली नाही. तर स्वस्त घरं हा त्यांनी एक अधोरेखित केलेला मुद्दा आहे. त्याबाबत काय तुमचं? नाही, पण ॲज अ नागरिक म्हणून मी काय बघणार, रेरा अप्रुव्हल आहे की नाही. बँक जर लोन देते तर ती डॉक्युमेंट्स जी काही मला बिल्डरनी दिलेली आहेत ती मी बँकेला जमा करतो आणि बँक जर त्या बेसिसवर मला बँक व्हेरीफाय करते, ती ॲज अ वैयक्तिक मला हे डॉक्युमेंट सगळ्या यंत्रणांमध्ये जाऊन कुठेही व्हेरीफाय करण्याचं शक्य नाही. म्हणजे मी कॉर्पोरेशनला जाऊन 10 वेळा चक्रा मारून ते, म्हणजे अशी कोणती सिंगल यंत्रणा नाही जिथे मी चेक करू शकतो हे खरंच अधिकृत आहे का अनधिकृत आहे. म्हणून मग सरकारने काय केलं, त्याच्यासाठी रेरा आणलं ना. जर रेरा अप्रुव्हल आहे म्हटल्यानंतर मी घेणार ना. यामध्ये नागरिकांचा जो उच्च न्यायालय म्हटलं की स्वस्त आहेत म्हणून घेतली, हा मुद्दा प्रामुख्याने हा, म्हणजे ही जी फसवणूक आहे ही, म्हणजे याला पूर्णपणे जबाबदार अधिकारी आहेत. आणि जे म्हणजे ज्यांच्या हातामध्ये मग ते बांधताना ते काय झोपले होते का? आता बहुमजली इमारती आहेत, ते काही ओव्हरनाईट बांधल्या गेलेल्या नाहीत ना चाळींसारख्या, की शनिवारी चाळी बांधल्या आणि सोमवारपासून राहायला येतात. तसं नाही झालेलं आहे ना. काही महिने गेलेले आहेत ना या सगळ्या गोष्टीसाठी. मग त्यावेळी ते काय करत होते? म्हणजे जर मग यंत्रणा महानगरपालिकेची आत्ता जागी झाली का? आत्ता त्यांना कळलं का? त्यामुळे ते पण तितकेच जबाबदार आहेत या सगळ्याला. माझं म्हणणं असं आहे की आता मी नगर रचना विभागाशी काही संबंध नाही माझा. त्यातले नियम कायदे काय आहेत मला काही माहीत नाही. बांधकाम क्षेत्राशी माझा थेट काही संबंध नाही, त्यातलेही नियम मला काही माहिती नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार आहे ती एक सामान्य नागरिक म्हणून प्रतिक्रिया देणार आहे. तर ह्याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की अनधिकृत बांधकामं उभी राहिली, ठीक आहे. कशी राहिली उभी? कमीत कमी 1 वर्ष तर लागलं असेल प्रत्येक इमारत उभी करायला. मग ह्या 1 वर्षाच्या काळात ज्याने अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करायचा त्या यंत्रणा काय करत होत्या? त्या यंत्रणा पालिकेकडे पण आहेत, राज्य सरकारकडे पण आहे ती यंत्रणा.
ह्या दोन्ही यंत्रणा काय करत होत्या? मग जर अनधिकृत बांधकामं झाली तर हा दोष कोणाचा? सर्वात प्रथम हा दोष त्यांचा. त्यांच्यावर काय कारवाई करणार? मग कारवाई झाली तर जे दोषी आहेत सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. एकाला एक नाही, एकाला दुसरा नाही, असं कसं चालणार? दुसरी गोष्ट, ज्यांनी बांधकामं केली प्रत्यक्षात त्यांनाही आपण जे करतोय ते बेकायदा आहे, नियमात न बसणाऱ्या अनेक गोष्टी आपण करतोय हे पक्क माहिती होतं. माहीत नसताना त्यांनी काही केलेलं नाही असं नाही, सगळं माहिती असून त्यांनी केलं म्हणजे तेही दोषी आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार? जर घर खरेदी करणारा दोषी असेल तर मग हे निर्दोष कसे होतात? ज्यांनी ते उभं केलं ते निर्दोष कसे आहेत? कारवाई करायची तर सगळ्यांवर करायची, ते व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की अनधिकृत बांधकामं भुईसपाट करायची हा जर निकष असेल तर आता मला तुम्ही सांगा डोंबिवलीत शिल्लक काय राहील? मग सगळ्याच बांधकामांवर कारवाई करायला पाहिजे ना. करायची तर 65 इमारतीच कशाला? मग हजारो इमारती सापडतील, काही शिल्लकच राहणार नाही डोंबिवलीत. मग करायचं तर सगळंच सपाट करून टाका. एकाला एक नाही, एकाला दुसरा नाही, असं नको व्हायला. माझी आणि अजून एक गोष्ट आहे त्याच्यात, असं म्हणजे माझ्या कानावर आलंय की बँकांनी पण या घरांना उदारपणे कर्ज वाटली आहेत, अगदी मुक्त हस्ते कर्ज वाटली आहेत. मग जर सगळे नियम बाजूला ठेवून ही बांधकामं झाली होती तर त्यांनी वाटली कशी कर्ज? कर्ज वाटप झालं कसं? कर्ज वाटप जर नसतं झालं, हात आखडते जर घेतले नसते बँकांनी तर हा प्रकार बऱ्यापैकी थांबला असता, आळा बसला असता नक्कीच. निदान निम्मे लोक घर खरेदीच करू शकले नसते. कारवाई करायची तर तिथे कोण दोषी आहेत तेही शोधलं पाहिजे, कारवाई त्यांच्यावरही झाली पाहिजे. मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आम्ही ज्या नागरिकांनी तिथे घर घेतलेलं आहे त्या नागरिकांच्या सोबत आहोत. कारण त्यांनी स्वतःचे म्हणजे कष्टाचे पैसे त्यामध्ये गुंतवून आयुष्यभराची पुंजी त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता उद्ध्वस्त झालेले. तर त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. त्यांचा जो काही लढा असेल, न्यायालयीन लढा, रस्त्यावरचा लढा, त्या लढ्यामध्ये आम्ही निश्चितच त्यांना साथ देऊ. दुसरी गोष्ट अशी की इमारतींचा जो अनधिकृत इमारतींचा जो प्रश्न आहे त्यामध्ये हायकोर्टाने आता निर्णय दिलेला आहे की त्या जमीनदोस्त करा. कारण त्या अनधिकृत म्हणजे कुठलेही सगळे नियम धाब्यावरती बसवून त्यांनी बांधलेले आहेत. प्रश्न तोच उपस्थित होतो की इतक्या इमारती अनधिकृतरित्या उभ्या राहिल्या आणि मोठे मोठे टॉवर आहेत ते काही असं छोट्या मोठ्या इमारती असं 1-2 मजल्याच्या वगैरे असे नाही आहेत, ते मोठे टॉवर कॉम्प्लेक्स आहेत. मग इतके मोठे कॉम्प्लेक्स जर का उभे राहत असतील तर यंत्रणा झोपली होती का आत्तापर्यंत? हे म्हणजे आपल्या समोर मोठा प्रश्न आहे. यंत्रणा महापालिकेची आहे, राज्य शासनाची आहे आणि इतर अनेक त्यामध्ये विविध यंत्रणा असतात. म्हणजे समजा तुम्हाला आता थोडक्यात सांगतो की एखाद्या प्लॉटवरती जर का बिल्डिंग बांधायची असेल तर त्याच्यामध्ये महापालिकेसहित इतर अनेक गोष्टी असतात. म्हणजे समजा रेल्वेच्या बाजूला प्लॉट असेल तर रेल्वेच्या प्रशासनाची परवानगी, त्यानंतर MSCBची परवानगी, MSCBचं जर का काही तिकडे हे असेल किंवा टॉवर लाईन जात असेल तर त्यांची परवानगी, हे असे अनेक मुद्दे असतात. तर ते सगळे मुद्दे ह्या सगळ्या यंत्रणा झोपल्या होत्या का हे आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे. मागे MIDCचा जो मुद्दा होता, MIDC मध्ये ब्लास्ट झाला, त्या ब्लास्टच्या वेळेला काही प्रश्न उपस्थित झाले होते. म्हणजे MIDCच्या म्हणजे ह्याच्यामध्ये पेरिफेरीमध्ये एक साधारणतः 1 किलोमीटरचा बफर झोन पाहिजे, पण आज तो बफर झोन कुठेही उपलब्ध नाही. संपूर्ण MIDC जर बघितली आपण तर MIDC मध्ये 1 किलोमीटर सोडा, अगदी 100 मीटरचा पण बफर झोन उपलब्ध नाहीये. सगळीकडे इमारती झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या इमारती अनधिकृत आहेत. त्यावेळेला पण आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की इतकी वर्ष झाली, MIDC सुरुवात होऊन 60 वर्ष होऊन गेली आणि त्या 60 वर्षामध्ये सुरुवातीला जी काही परिस्थिती होती त्यानंतर हळूहळू बदल होत गेले. बफर झोन सगळ्याच्या सगळा भरला गेला आणि तो इथल्या सगळ्या यंत्रणांच्या मार्फत तो भरला गेलेला आहे. मग इथले सगळे नगरसेवक असतील, आमदार, खासदार किंवा मंत्री आणि आणखीन कोणी असतील किंवा अधिकारी, सगळ्या विभागाचे अधिकारी, MIDC असेल, महापालिका असेल, MSCB असेल, MSCB त्यांना कनेक्शन कसं देते, महापालिका त्यांना पाणी कसं देते, हे अनेक प्रश्न उपस्थित होते. तर हे सगळे आम्ही त्यावेळेला उपस्थित केले होते. म्हणजे याच्यामध्ये निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा दोष आहे. जनतेचा दोष एवढाच की त्यांनी डोळे झाकून ते सगळं घेतलं. हा जो प्रश्न उपस्थित झाला डोंबिवलीमध्ये तो
सर्वसामान्य घरं खरेदी करणाऱ्या नागरिकांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. कोणताही गुन्हा घडताना गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने केला जातो, त्या गुन्ह्याशी संबंधित जेवढे लोक आहेत त्या सर्वांना त्यांनी त्या गुन्ह्याच्या तपासात घेतलं पाहिजे. परंतु ह्या गुन्ह्याचा तपास करताना फक्त नागरिकांनाच दोषी ठरवलं त्यांनी. खरं ती बिल्डिंग उभीच कशी राहिली, ते बिल्डर कोण आहेत, ते बिल्डर खरं म्हणजे सगळे बिल्डर इथल्या लोकप्रतिनिधींचे आणि इथल्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते बिल्डर बनलेले आहेत. आणि ते बिल्डिंग उभी करताना काय करतायत, जर सरकारी जमीन असेल तर तो 7/12 आपल्या कार्यकर्त्याच्या नावाने घडवत आहेत. जर MIDCची जागा असेल तर तो 7/12 खोटा घडवत आहेत. जर ती जमीन रिझर्वेशनमध्ये असेल आणि जर त्याचा TDR जरी घेतलेला असेल तरी तो 7/12 त्यांच्या कार्यकर्त्याच्या नावावर घडवत आहेत. आणि मग त्या कार्यकर्त्याच्या नावाने प्लॅन पास, एनी ऑर्डर आणि रेराची ऑर्डर असे सगळे सही शिक्के बोगस मारून ती एक फाईल तयार केली जाते आणि अशा पद्धतीने ते बिल्डिंग उभी करत आहेत. म्हणजे ह्या बाबतीत महापालिकेचे अधिकारी हप्ते घेतात, पोलीस इन्स्पेक्टर हप्ते घेत आहेत, MSCBचे अधिकारी मीटर देताना हप्ते घेत आहेत, बँकेचे मॅनेजर हप्ते घेत आहेत, नळाचं पाणी कनेक्शन मंजूर करताना हप्ते घेत आहेत. म्हणजे हे सगळं संगनमत आहे ना. लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते बिल्डर, त्यानंतर संबंधित सगळ्या खात्यांचे अधिकारी हप्ते घेऊन हे सगळं एवढं मोठं सगळं हे साम्राज्य उभं केलेलं आहे त्यांनी अनधिकृत इमारतीचं. आणि सर्वसामान्य लोकांची अक्षरशः फसवणूक केलेली आहे. म्हणजे फसवणूक करणाऱ्यामध्ये कोण कोण आहेत, त्या गुन्ह्याचा तपास नको लावायला कोणतीच यंत्रणा त्या बाबतीत बोलत नाहीत. अख्खे बलीचे बकरे ते घर खरेदी करणाऱ्यांना ठरवलं आहे. गोष्टीचे जे घडले ते चुकीचंच घडलं आहे. कोणालाही बेघर झालं नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जो असतो आपल्या मुलांसाठी या कुटुंबासाठी एक छत करतो आणि त्या कुठून पैसे आणतो, कोण सोनं घाण ठेवून कोण काय घाण ठेवून हे सगळं घेतलेलं असतं आणि आज तो निकाल लागलेला आहे. पण आता राहिलं कसं घडलं, काय निकाल लागला आहे ते बघायला गेलो तर इकडचे सगळे जबाबदार, इकडचे प्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत आणि सगळे इकडचे राजकीय पक्ष जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधी पक्ष असतील तेही असतील, मी काही एका पक्षाला पकडत नाही. आणि आत्ताचा जो निकाल लागला तर निकाल लागताना आमच्या इकडचे स्थानिक खासदार करतात काय, इकडचे स्थानिक आमदार काय करतात आहे त्यांना सगळं माहीत असतं. आणि मला वाटतं हा निकाल परत त्यांची घरं वाचवू शकतात. तर पहिलं त्यांनी या तिघांनी इकडचे जेवढे सत्ताधारी पक्षाने पहिलं त्यांना वाचवायचा प्रयत्न करा. ते हे वाचले तरच त्यांना काहीतरी आयुष्य भेटेल, नाही तर त्यांची हाय आहे त्यांना लागेलच, म्हणजे हाय लागेल. आणि आता बघू काय होतं पुढे.